महानगरपालिका झाली, नगरपालिका झाली. या नगरपालिकेचं काम काय, कुणी काम करायचं, SWM डिपार्टमेंटचं काम कुणी करायचं, पाणी कुणी सोडायचं, ही काही नियमावली बनलेली आहेत. हे आपण तपासायचं आणि आपण हे बघूया. तर मुंबईमध्ये 7 बेटे होती. म्हणजे 7 बेटे कधी होती? 1500-1400 सालामध्ये. आणि त्यावेळीपासून आपण त्याच्या अगोदरपासूनची सगळ्या इतिहासात मी तेवढा मागे जाणार नाही, पण 7 बेटे कुठली होती? मोठा कुलाबा, बिग कुलाबा म्हणतात, छोटा कुलाबा, माझगाव, त्यानंतर गिरगाव, परळ, वरळी आणि माहीम. ही छोटी छोटी गावं होती. आता हे अशी वेगवेगळे विखुरलेली होती ना, इकडे डायग्राम तर व्यवस्थित नाही, पण तुम्हाला फक्त कल्पना देतो. ही अशी वेगवेगळी होती ना, 3, 3, 6 आणि 1, 7. आता ही त्यावेळी अशी वेगवेगळी होती. त्यावेळी पोर्तुगीजांचं राज्य होतं. पोर्तुगीज 1500च्या आसपासच्या काळामध्ये आलेले. तुम्ही जरा इतिहास तपासा, माझं चुकीचं पण होऊ शकतं, पण 1500च्या काळामध्ये पोर्तुगीजांचं राज्य होतं. पोर्तुगीजांचं हे इथे सगळं राज्य होतं. आणि त्यावेळी पोर्तुगीज पहिला वास्को द गामा, तुम्ही नाव इतिहासमध्ये ऐकलं असेल, व्यापारी होता. तो शोधत आला. वास्को द गामा तो पोर्तुगीज होता, तो व्यापारी होता. तो ज्यावेळी इथे मुंबईमध्ये आला त्यावेळी इथे सगळं पोर्तुगीजांचं राज्य चालू झालं त्यानंतर. आणि पोर्तुगीजांची जी मुलगी होती राजाची, कैत्रिना, हिचं लग्न इंग्लंडचा दुसरा प्रिन्स चार्ल्स याच्याबरोबर कैत्रिनाचं लग्न झालं. तो जो पोर्तुगीज राजा होता, या पोर्तुगीज राजाच्या मुलीचं लग्न त्या प्रिन्स बरोबर झालं. आणि हे पोर्तुगीज राजा इथे राज्य करत होता ना मुंबईमध्ये, या 7 बेटांच्या आसपास सगळ्या मुंबई शहरात त्यावेळेच्या. तर त्यावेळेच्या राजाने या इंग्लंडच्या राजाला ही सगळी मुंबई हुंडा दिला. आपण लग्नामध्ये काहीतरी देतो ना, त्या पद्धतीने ह्या पोर्तुगीज राजाने हे सगळे मुंबईची जी 7 बेटे होती, ती सगळी 7 बेटे तिथे व्यापार करायला आले होते. ते राज्यकर्ते बनले. राज्यकर्ते बनल्याच्या नंतर त्याने आपल्या पोरीच्या लग्नात, कैत्रिनाच्या लग्नामध्ये हे सगळी 7 बेटं त्या राजाला दिली, जावयाला दिली. हा जावई कोण? इंग्लंडचा प्रिन्स दुसरा, त्याला दिली. आता हा इंग्लंडचा राजा आणि ही जी राणी झाली, त्यांनी काय केले की ईस्ट इंडिया कंपनीला ईस्ट इंडिया कंपनी आहे. तुम्ही इतिहासामध्ये सगळे नावं ऐकलेली असतील, पोर्तुगीज, इंग्लंड, डच, ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया कंपनीने पूर्ण भारताभरामध्ये जे डेव्हलपमेंट केली कंपनीने, ती या कंपनी. आणि मग ह्या इंग्लंडच्या राजाने त्या ईस्ट इंडिया कंपनीला हे मुंबई बेट भाड्याने दिलं. त्याचं तो भाडं खायचा ईस्ट इंडिया कंपनीला. म्हणजे बघा, जमीन कोणाचं, चालवतोय कोण, भाडे कोण वसूल करतोय. आता ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली, म्हणजे मुंबईभरामध्ये आली, पूर्ण भारतभरामध्ये त्यांनी इंग्लंडचं साम्राज्य सुरू झालं. जे आपण म्हणतो 300 वर्ष 150 वर्ष त्यांनी राज्य केलं आपल्या बरोबर. तर या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून त्यांनी या शहरामध्ये, देशामध्ये जी डेव्हलपमेंट केली, ती डेव्हलपमेंट काय काय केली कोणी सांगू शकेल? रस्ते बांधले, हॉस्पिटल बांधले, पूल बांधले, सगळं त्या डेव्हलपमेंट त्या काळात झाली ना. मग ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं त्या काळामध्ये, हे जे मी म्हणतो ना 7 बेट, छोटा कुलाबा, मोठा कुलाबा, गिरगाव, परळ, माहीम, ही जे 7 बेट म्हणतो ना, त्या 7 बेटांमध्ये पाणी होतं. मध्ये सगळीकडे पाणी होतं ना, इकडचं तिकडे जाऊ शकत नव्हतं. तर त्यांनी काय केलं की याच्यामध्ये भरावा टाकला, मातीचा, जमीन तयार केली. आलं लक्षात येतं? धान्य आलं,
जो बीच में जाने के लिए रास्ता नहीं था, जो पानी था, तो पानी में मिट्टी का भराव डाल डालते जमीन बनाया है। अभी बीकेसी का देखो ना, मिट्टी नदी में भराव डाल के जमीन बनाया जाता है आज भी, म्हणजे वो बघितलं तुम्ही ना. तर हे त्यांनी असं सगळं मुंबई तयार झाली. मग जो आता मुंबईचा नकाशा आपला असा झाला ना, असंच आहे ना, इकडे कुलाबा आहे, इकडे दहिसर आहे, असंच आहे ना कदम साहेब. तर हे आता आपण या टोकापासून त्या टोकापर्यंत आपली गाडी जाते, आपण चालत जातो. आता आपण इथून परळ माईला चालत जाऊ शकतो, पण त्या काळी नव्हतं. हे या कंपनीने आल्याच्या नंतर, पोर्तुगीजच्या सगळ्या राज्यकारभार चालू केल्याच्या नंतर या भराव टाकला आणि ही मुंबई तयार झाली. तुम्हाला तर कल्पना असेल की पहिली मुंबई सायनपर्यंतच होती, सायनपर्यंतच होती. तुम्हाला आणखी हेही सांगतो, माहीम कॉजवे कुठे बघितलंय? माहीम कॉजवे बांद्रा आणि माहीमच्या मध्ये जी मधून खाली मिठी नदी जाते बघा, माहीम कॉजवे नाही कोण ऐकलंय? तोच तर खरा कनेक्टर आहे. मुंबईला जी जोडणारी जी होते ना, आपण हे जोडणारे म्हणतो ना, तो माहीम कॉजवेचा तो प्रकार तो तिथलाच आहे. आपण ज्या जमिनीच्या जोडल्यात ना पाणी आणि याच्यामध्ये. पण एक लक्षात घ्या की मुंबईमध्ये 7 बेटं होती, त्या 7 बेटांमधून मुंबई तयार झालेली आहे. आणि मुंबई कुलाब्यापासून सायनपर्यंत ही खरी मुंबई आहे. आणि आता नंतर जो बांद्रा से लेके दहिसर तक तो मुंबई बाद में फैलती गई. आज भी देखो, गोरेगांव गांव, मजास गांव, नाही तिकडले गाव बोलतोय, ग्रामपंचायत होतं, त्यानंतर ताब्यात घेतल्या ना. वसई जास्त लांब झालं, वसई दुसरीकडे गेलं. जे तुमचे बोरिवली असेल, चिंपोली असेल, ही छोटी छोटी गावं जी नंतर स्वातंत्र्याच्या नंतर मग आता घेण्यात आली ते ताब्यात. पण मुंबई कॉर्पोरेशनची हद्द सुरुवातीला एवढीच होती, कुलाब्यापासून माहीमपर्यंत. नंतर मग हळूहळू जसं शहराची माणसं येत गेली, वाढत गेली, जागा कमी पडू लागल्या, त्यावेळी मी आता तुम्ही हे पण आता ताजं उदाहरण घ्या, वसई विरार महानगरपालिका आहे. पण वसई विरारमध्ये अगोदर काय होतं सर? नगर परिषद होती, ग्रामपंचायत होती. अगोदर ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायती 3-4 ग्रामपंचायतींना एकत्र करत नगर परिषद बनली. आता नगर परिषद मध्ये पण त्यांनी कसं केलंय की विरार नगर परिषद, वसई नगर परिषद, माणिकपूर नगर परिषद, नालासोपारा नगर परिषद, या सगळ्यांना एकत्र करत महानगरपालिका झाली, मोठं शहर झालं ना. तसं मुंबईला तिकडे अजून वाढवलं, बांद्रा इथून कुलाबा झालं, इकडे सायन, इकडे माहीम. आता ह्याच्या पुढची जी मुंबई सुरू झाली, जी तुमची बांद्रापासून दहिसर पर्यंत, ही नंतर शहराचं व्याप्तीकरण झालं, वाढीकरण झालंय, शहर वाढलेलं आहे. तर हे ज्यावेळेस हे ईस्ट इंडिया कंपनी असेल किंवा पोर्तुगीज असेल, ईस्ट इंडिया कंपनी या शहरामध्ये इथे जे राहत होते, इथे आम्हाला जे ब्रिटिशांचा चालू होता. मी 1947 पूर्वी अगोदरचं सांगतो तुम्हाला, देश स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर जो ईस्ट इंडिया कंपनीचा जो कारभार चालू होता ब्रिटिशांचा, तर त्यावेळी जे इंग्लंडमध्ये ज्या पद्धतीची महानगरपालिका तिथल्या लोकांना सुविधा दिल्या जातात, जे इंग्लंड शहराने जे तिकडे जे लोकांना राहणाऱ्या लोकांसाठी तुम्ही हे पण बघू शकता की आपल्याकडे जे हॉस्पिटल बांधलेत, आपल्याकडे कुलाबा साईडला कशी घरांची इमारती बघितलं कधी ब्रिटिशकालीन, त्या पद्धतीचं त्यांनी इथे काम चालू केलं. मग त्यांनी या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी वॉटर, गटर आणि मीटर हे खास करून शहरी गरिबांचे शहराचे प्रश्न आहेत. शहरात राहणार त्याला पाणी पाहिजे, पाणी कुणाला पण लागतं, ग्रामीण भागात पण लागतं, पण इथे पण लागतं. तो जो राहतो त्या ठिकाणचं त्याचं जे सांडपाणी आहे ते गेलं पाहिजे ना. मग या शहराचं सांडपाणी काय कुठे गेलं? सगळं समुद्रात सोडलं ना आपण. त्या आजूबाजूला समुद्र आहे ना सगळा इकडे. त्याच्यानंतर मीटर, आपल्याला जर लाईट असेल तर आपल्याला डेव्हलपमेंट आहे. लाईट वरती आपले व्यवसाय चालतात, रोजगार चालतात, कारखान्यात चालतात. हे सगळे वॉटर, गटर, मीटर हे सगळे प्रश्न महापालिकेचे, म्युन्सिपालिटीचे. आता हे ईस्ट इंडिया कंपनीने ही जी मुंबई चालवायला घेतली, तर चालवताना त्या शहरामध्ये काय दिलं त्यांनी? वॉटर, गटर, मीटर. आता तुम्ही बघा, या शहराला पाणी पाहिजे, पण पाणी आजूबाजूला आहे, समुद्र आहे ना.
तर समुद्राचं पाणी आपण पिऊ शकतो. मग त्याने काय केलं, पवई तलाव बांधला. पहिला पवई तलाव पाण्यासाठी बांधला. तर पवई तलावाचं पाणी या शहराला पोहोचवलं. लक्षात येतं. पुन्हा लोकांना चालण्यासाठी ट्राम पाहिजे, गाडी पाहिजे. तुमच्या अगोदरच्या काळात, तुमच्या काळात तुम्ही पाहिले असेल, ट्रॅफिकसाठी, ट्रान्सपोर्टसाठी चालू केले. पाण्याचा प्रश्न सोडवला, आरोग्याच्या प्रश्नामुळे तुमचे केम हॉस्पिटल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी उभं केलं, रस्ते बनवले, ड्रेनेज लाईन बनवले. या शहराचं पहिलं म्हणजे मला तर असं मी म्हणेन महाराष्ट्रामध्ये म्हणा की देशभरामध्ये पहिलं अंडरग्राऊंड ड्रेनेज बनवण्याची आपली म्युन्सिपालिटी आहे, मुंबई म्युन्सिपालिटी. अंडर ड्रेनेज माहिती आहे ना, आपण ज्या रस्त्यावरती उभे असतो त्याच्या खाली मोठं अंडरग्राऊंड असतं आणि ते सगळं सांडपाणी समुद्राला जातं, ते त्यांनी बनवलं. पण एकंदरीत सांगायचं, मुंबईचा इतिहास हा ब्रिटिशांनी महानगरपालिकेची स्थापना केलेली आहे. आणि सुरुवातीला ज्यावेळी इलेक्शन झाले, म्हणजे अगोदर कसं की तिकडे इंग्लंडमध्ये लोक जे टॅक्स देणारे होते तेच लोक वोटिंग करू शकतात असा तिकडे कायदा होता. तर तुम्हाला कल्पना असेल, जे अगोदर टॅक्स देणारे होते तेच लोक फक्त इलेक्शनला वोट देऊ शकतात असा कायदा होता. पण भारतामध्ये कमिशनर पद भूषवलं आणि त्याने सगळ्यांसाठी वोटिंग चालू केलं, इलेक्शन चालू केलं. आणि पहिल्यांदा म्युन्सिपालिटीमध्ये 64 नगरसेवक निवडून गेले. अठराशे 85. आता ही जी म्युन्सिपालिटी चालू झाली ना, बीएमसी, त्या बीएमसीला आपण जसं मर्जीला जसं काही रूल्स आहेत तुम्ही लावलात ना, की आपण वेळेत आलं पाहिजे, संध्याकाळी आपण 6 वाजता क्लास म्हटलं तर 6 वाजता आलं पाहिजे, फार फार तर 5-10 मिनिटं उशीर चालू शकतो. हे काही लिखित नियम आहेत, काही अलिखित नियम आहेत ना. आपण घरामध्ये पण म्हणतो ना, 7च्या आतमध्ये घरामध्ये, 10च्या आतमध्ये घरामध्ये, असं काही आपल्याकडे रूल्स अलिखित पण नियम आहेत. तसे या शहराला जे चालवायचं आपल्या ह्यांना वॉटर, गटर, मीटर सगळ्या सुविधा द्यायच्या. आणि बरं इथे लोक का आले, सगळ्यांनाच उपलब्ध का होऊ शकल्या, तर या शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, इथे कनेक्टिव्हिटी चांगली आहे, इथे तुम्ही या टोकापासून या टोकापर्यंत जाऊ शकता. या शहराला लागणारी वीज ही 24 तास आहे. त्या शहरामधले हाय टेक्नॉलॉजी आता सुरू झाली, पण त्यावेळी पण होती. म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये फोन नव्हता, लाईट नव्हती त्यावेळी. तुमच्या आई वडिलांच्या काळामध्ये, माझ्या आजीच्या काळामध्ये असेल, त्यावेळी लाईट नव्हती. तर या शहरामध्ये लोक रोजगारासाठी, मिलसाठी येत होते. इथला कापड बनवत होते, ते मिल होत्या, माहित आहेत ना. इथे मिल जास्त का होतं की इथला श्रमिक वर्ग हा ग्रामीण भागातून येणारा होता. ग्रामीण म्हणजे कुठे आपण नगर मधून असेल, कोकणातून असेल, हा सगळा शहराकडे इकडे यायचा. इथे काय होतं, इथे तुम्हाला उद्योगधंद्यासाठी सगळी जमीन चांगली होती, पाणी होतं, लाईट होती, व्यवस्था होती, ट्रान्सपोर्ट होतं. त्यामुळे लोक मोठे उद्योगपती इथेच काय येणार ना. जर मला जर इथे चांगलं पाणी, लाईट, वीज सगळं मिळतंय, मला लेबर मिळतोय, तर या सगळ्या मिल इथे उभ्या राहिल्या. आणि मिलसाठी लागणारा जो कामगार आहे, मिल वर्कर, तो कुठला आला, कोकणातून आला, तो नगरमधून आला, तो कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रातून आला. तर लोकांना इथे रोजगार मिळू लागले, म्हणून इथे गर्दी झाली. आणि हा सगळा तयार झालेला माल कुठे जात होता, लंडनला, इंग्लंडला, मँचेस्टरला, बाहेर पोर्तुगीजांच्या त्याच्यामध्ये. बरोबर आहे. इथपर्यंत तुम्हाला हिस्ट्री तरी कळली की मुंबई 7 बेटांची बनलेले, कुठली कुठली बेटं जोडलेली आहेत आणि हे जोडण्यासाठी कुणी मदत केली, कुणी मोठा पुढाकार घेतलेला आहे. आणि त्यातून नंतर मग इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं, महापालिका तयार झाली. म्हणजे जसं इंग्लंडमध्ये ज्या सुविधा तिकडे ते सरकार देत होतं त्या पद्धतीच्या सुविधा इकडे देण्याचा इकडे ईस्ट इंडिया कंपनीने प्रयत्न केलेला आहे, हे दिलेलं आहे. इथपर्यंत कळलं सर? नक्की. आता बघा, हे शब्द चालवायचं मुंबई महानगरपालिका म्हणजे म्युन्सिपालिटीचा कायदा आहे हा 1888चा कायदा त्याला म्हणतात, बीएमसी ऍक्ट 1888. या कायद्याप्रमाणे म्युन्सिपालिटी चालते. आपको अगर घर बनाना है तो म्युन्सिपालिटी की परमिशन लेना पड़ता है. आपको अगर घर झोपड़ा बनाना है तो झोपड़े के ऊपर G+1 बनाते ना, उसका भी बरेच सगळं या नियमामध्ये सांगितलेलं आहे.
कमिशनरचा रोल काय असेल, डेप्युटी कमिशनरचा रोल काय असेल, वॉर्ड ऑफिसरचा रोल काय असेल, तुमचा एचओडी हेड ऑफ द डिपार्टमेंट तुमचा जो एसडब्ल्यूएमचा आहे त्याचा रोल काय असेल, हे सगळं या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. लोकांचे अधिकार काय आहेत, की लोकांना पिण्याच्यासाठी पाणी लागेल, ते पाण्यासाठी तुम्हाला पाण्याचे कनेक्शन द्यावे लागतील. त्याच्यामुळे ते सगळं कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. फुटपाथ बनवलेली आहे, रस्ते बनवलेले आहेत, पण फुटपाथ कोणासाठी आहे? चालण्यासाठी आहे ना. फुटपाथवरती राहण्याचा अधिकार नाहीये, पण लोक फुटपाथवरती राहतात. फुटपाथ हे ते 311, 314 कलम सांगते बीएमसी ऍक्ट मध्ये. फुटपाथ कोणासाठी बनवली पाहिजे, किती लांबीची रुंदीची बनवली पाहिजे, किती रस्ते मोठे बनवले पाहिजे, किती सांडपाणी बनवलं पाहिजे, हे सगळं या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे एकंदरीत मुंबई म्युन्सिपाल्टी या कायद्याप्रमाणे चालते. तुम्हाला बाकीच्या शहरांचं पण ऐकायला आवडेल का, की फक्त म्युन्सिपाल्टी म्हणजे म्युन्सिपाल्टी हा एक मुंबईतला एक मोठा म्हणजे महाराष्ट्रभरातला म्हणा, देशातला म्हणा, हे फार मोठा एक एक्झाम्पल आणि फार मोठा आदर्श कायदा आहे असं मी समजतो. पण तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे, खास करून तुम्हाला लॉच्या विद्यार्थ्यांना, की 1950 नंतर 1947 नंतर आपण स्वातंत्र्य झालो. आपण 50 पासून आपलं संविधान चालू केलं, 49ला आपण जे मंजूर केले त्यानंतर लागू झालं. महाराष्ट्रात नाही ना, ये बड़ी बड़ी म्युन्सिपाल्टी है, लेकिन म्युन्सिपाल्टी मुंबई का म्युन्सिपाल्टी का पॉपुलेशन 2011 के हिसाब से 1,24,725 इतना पॉपुलेशन था 2011 में. आज तो 2024 चल रहा है, उसका पॉपुलेशन 1.5 करोड़, और 1.5 करोड़ को वाटर, गटर, मीटर, सप्लाई, ये सब जो करने का काम है ये म्युन्सिपाल्टी का काम है. वाटर, गटर, मीटर और भी है बहुत सारे काम, ये सब करने का काम ये कानून से होता है, ये म्युन्सिपाल्टी का काम होता है. और म्युन्सिपाल्टी अपने रूल्स के मुताबिक ये काम करती है. और ये प्रशासकीय बाब है. आणि एक लोकप्रतिनिधी. आता प्रशासनामध्ये पहिला कोण असेल, कदम साहेब पहिले कोण आहेत तुमचं म्युन्सिपाल्टीचे, हे कोण आहेत? बॉस. कमिशनर म्हणजे कोण? आयुक्त मराठी, हे आयुक्त आहेत. आता हा आयुक्त 1.5 कोटी लोकांसाठी काम करणार आहे या कायद्याप्रमाणे. कुठला कायदा आपला? 1888 बीएमसी ऍक्ट. लक्षात ठेवा, 1888 बीएमसी ऍक्टचा कार्यालय प्रमुख कोण आहे? शहराचा मेन माणूस कोण? आयुक्त, कमिशनर त्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये. त्याला मदत कोण? हा एकटा करणार का 1.5 करोड लोकांसाठी? कुठे कुठे जाणार, कुणाचे कॉल अटेंड करणार, कुठे जाणार? त्याला मदत करायला आपण कोणतरी पाहिजे ना. मग त्याला मदत करायला अतिरिक्त आयुक्त आहेत. हा एक आहे, याला मदत करायला 4 लोक आहेत. यांना परत मदत करायला आणखी उपआयुक्त आहेत, 20 लोक आहेत. यांना परत मदत करायला सहाय्यक आयुक्त. त्याच्यानंतर यांना मदत करायला तुमची एचओडी. काय एचओडीला आपण मराठीमध्ये काय म्हणता येईल? एचओडीला हा विभाग प्रमुख म्हणून आपण, कार्यालयीन विभाग प्रमुख. आणि त्याच्यानंतर मग तुमचे सगळे जे जेई इंजिनियर आले, येई, त्याच्यानंतर मग येई, एसी, नंतर मग जेई, मग त्याच्यानंतर तुमचा मुकादम आला, लेबर आला, शेवटपर्यंत तुमचं जे येते त्या पद्धतीने. पण ही प्रशासकीय रचना आणि लोकप्रतिनिधीची रचना, याच्यामध्ये आपल्याला महापालिकेचा हा प्रशासकीय अधिकारी म्हणून आयुक्त, कमिशनर आहे. त्यांचं शिक्षण हे कुठून येतात? IAS ऑफिसर आहे. हे IAS ऑफिसर हे MPSC मधून. ये समझ में आया? अगर आपको पानी का डिपार्टमेंट, हाँ ते सांगायचं राहिलं, म्युन्सिपाल्टी ने मुंबई महानगर पालिका उनके पास 53 डिपार्टमेंट है, 53 डिपार्टमेंट आणि 80 प्रकारच्या सेवा देतात.
80 प्रकारच्या सेवा, कचरा उचलणं, तुमचा जन्म मृत्यू दाखला, तुम्हाला लायसन्स मिळवून देणं, तुम्ही हे जे सगळे कामं करता ते सगळे गटर साफ करणे, चोकअप साफ करणे, टॉयलेट साफ करणं, ही प्रकारची जी कामं आहेत ती 80 प्रकारची सेवा देते म्युन्सिपालिटी साहेब. मला थोडं काम करते. आज तुम्हाला एक कॉल आला तर तुम्हाला धावत जावं लागतं. रस्त्यात तिकडे कचरा तुंबलेला दिसला आणि तो रस्ता उचलला गेला नाही आणि किंवा VIP येणार असेल तर सगळ्या झाडूवाल्यांना कसं ते रस्ता साफ करायला बोलवतात, आहे की नाही? ते सब आहे ना. तर हे प्रशासकीय अधिकारी झाले. तुम्हाला वॉटर डिपार्टमेंट पाणी पाहिजे तर वॉटर डिपार्टमेंट, कचरा उचलायचा असेल तुमचं घन कचरा इनका सरकार डिपार्टमेंट है. हॉस्पिटल में कोई दिक्कत रहेगी, हॉस्पिटल में मेडिकल की जरूरत है तो हॉस्पिटल डिपार्टमेंट है, आरोग्य डिपार्टमेंट है. ते सगळे असे डिपार्टमेंट आहेत आणि त्या डिपार्टमेंटमध्ये आपण 53 प्रकारचे डिपार्टमेंट आहेत. त्याच्यामध्ये 80 प्रकारच्या सेवा म्युन्सिपालिटी देत असते. हे लक्षात घ्या. आता आपण हे लोकप्रतिनिधी प्रशासकीय बघितलं. आपण लोकप्रतिनिधीमध्ये बघतोय की आपले नगरसेवक आपण आपला प्रतिनिधी पाठवतो आणि हा नगरसेवक 227 मधून एक जो मेजॉरिटीचा पक्षात येतो त्याला आपण महापौर म्हणतो. मदत करायला उपमहापौर आहेत, त्याच्यानंतर समिती आहेत. मी मग तुम्हाला म्हणालो ना की कुठेच गेलं ते कार्यकारी, कायदेकारी आणि न्यायकारी हे जे भारताच्या संविधान जे 3 प्रकारमध्ये काम करतं ना की त्याच्यामध्ये आणखी सांगितलं की म्युन्सिपालिटी 18 कामं करणार. 18 कामांबरोबर त्यांना हे मदत करायला समिती आहेत. हे इलेक्टेड कमिटी आहेत, हे तुम्हाला प्रशासकीय कमिटी आहेत, अधिकारी आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून समिती आहेत. त्याच्यामध्ये एक स्थायी समिती होतं, त्याला महापालिका सभागृह म्हटलं जातं. मग त्या सभागृहाचा एक प्रमुख कोणतरी असतो, हेडमास्टर असला पाहिजे ना. मग त्याला महापौर आपण म्हणतो. त्यातून निवडला जातो सगळ्यांच्या मताने. ज्याला जास्त मेजॉरिटी तो महापौर. महापौरचं काम काय, या शहरात म्हणजे महापालिकेची सभा चालणार, सगळे नगरसेवक एकत्र येणार ना, या सगळ्यांना कंट्रोल करण्याचं काम, सभा चालवण्याचं काम महापौर करतात. आता महापौरांचं दुसरं काय काम, हे शहर मोठे आहे, या शहराला मोठमोठे अधिकारी बाहेरची लोक येतात. या शहराचा प्रथम नागरिक म्हणून त्या लोकांचं स्वागत करायला, त्यांना मान सन्मान द्यायला आणि त्यांचा मान सन्मान म्हणजे हा प्रथम नागरिक, मुंबईचा प्रथम नागरिक याचा सन्मान पण झाला पाहिजे. हे महापौरांचं काम आहे. सभागृह चालवणं महापौरांचं काम आहे. शहरामध्ये येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणं, त्याचबरोबर या शहराचा मान म्हणून त्यांना मान दिला पाहिजे. हे महापौरांचं. महापौर नसतील, आजारी असतील, बाहेर असतील तर कोण चालवणार? आपण म्हणतो ना काय व्हाईस प्रिन्सिपल, तसे उपमहापौर. आता आपण हे दोघं जण नसतील, या दोघांकडे जर अधिकार दिले तर कसं चालेल? कारण कोणतरी पाहिजे ना. आरोग्य कमिटी आपण शाळेमध्ये करतो ना, आरोग्य कमिटी, शिक्षण कमिटी, पिकनिक कमिटी, तशा यांच्या पण कमिटी आहेत. यांच्या कमिटी आहेत स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण कमिटी, शिक्षण समिती, बेस्ट समिती. तुम्हाला बेस्ट समिती कशाला पाहिजे मॅडम साहेब? बेस्ट कशाला पाहिजे? परिवहन. शिक्षण समिती कशाला पाहिजे? त्यांचं काम काय? शाळा बनवणं, शाळा चालवणं, शाळेचा दर्जा देणं आणि महानगरपालिकेचं शिक्षणाचं धोरण ठरवणं, हे शिक्षण समितीचं काम आहे. मग अपॉइंटमेंट करणं शिक्षकांच्या, शिक्षकांना लागणारी मदतनीस ती अपॉइंट करणं, शाळा बांधणं, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं, हे शिक्षण समितीचं काम आहे. स्थायी समिती माहिती आहे, ही स्थायी समिती आहे ना, की मग असं म्हणालो 52,000 करोड रुपये म्युन्सिपालिटीकडे येतात. आता हे जे सभागृह चालू होतं ना, इथे सगळे 227 बसतात, त्यावेळी ते प्रोजेक्ट आणतात की या शहराचा बाबा रस्ता बनवायचा आहे, डांबरीकरण करायचं आहे, त्याला पैसे लागतात ना. पैसे ते मंजूर करण्याचं काम स्थायी समिती करते. मंजुरी दिल्याशिवाय कुठलाही पैसा, एक रुपया खर्च करू शकत नाही हे लोक. हे ध्यानात घ्या. त्या समिती आहेत, या ज्या सगळ्या समिती आहेत. अजून एक आहे 5वी प्रभाग समिती. कधी ऐकलंय का तुम्ही? प्रभाग समिती नाव ऐकलंय का कधी? म्हणजे तुमचा हा जो येलवाड आहे, कुठे ते हा येलवाड आहे, येलवाड 24 वॉर्ड ऑफिसर्स पैकी एक आहे ना. या प्रभाग समिती, या येलवाड मध्ये जेवढे नगरसेवक आहेत, जे 3 लाखाचं पॉप्युलेशन जिथे असेल तिथे प्रभाग समिती झाली पाहिजे.
आता या येरवाडचं पॉप्युलेशन आहे, कुर्ल्याचं पॉप्युलेशन आहे 9 लाख. एका एका प्रभागामध्ये 3 लाख आहे, 7.5 लाख आहे, 9 लाख आहे, असे पॉप्युलेशन आहे. आणि या प्रभाग समितीमध्ये या येरवाडमध्ये 15 नगरसेवक आहेत आणि 15 नगरसेवकांचे प्रभाग समिती बनते. आता प्रभाग समिती का बनली माहितीये? पूर्वी कसं होतं माहितीये की आता इथे जो या तुमचं कामगार नगर आहे, कामगार नगरचे इथे तुम्हाला लाईट लावायचं आहे रस्त्यावरती, हे छोटासा प्रश्न आहे. पूर्वी काय व्हायचं की हा प्रश्न प्रस्ताव तयार करायचा, नगरसेवकाने द्यायचे, मग तो महापालिका अधिकारी तो तयार करणार आणि मग तो हे जे आहेत ना इथून यांच्याकडे पाठवणार, यांच्याकडे पाठवणार, यांच्याकडे पाठवणार. किती वेळ गेला. त्यामुळे प्रभाग समितीमध्ये निर्णय काय घेतला की लोकांचे निर्णय सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, म्हणून यांना 5 लाखापर्यंतचे प्रस्ताव आहेत. 5 लाखापर्यंतचे प्रस्ताव यांनी इथेच मंजूर करायचे प्रभाग समितीमध्ये, ते कमिशनरकडे पाठवायची गरज नाही. 5 लाखाचे प्रस्ताव महापालिकेच्या प्रभाग समितीमध्ये तिथल्या तिथे मंजूर, म्हणजे वेळ वाचला. आता हे अजून दुसऱ्या कमिटी आहेत आणि ह्या सगळ्या ज्या कमिटी आहेत ना, भारतीय संविधानाने मगाशी म्हणालो ना 74 घटना दुरुस्तीने बनवलेल्या आहेत, त्यामध्ये या सगळ्या समित्या झाल्या पाहिजे. म्हणजे महापालिकेची निवडणूक झाली पाहिजे. महापालिकेची निवडणूक झाल्या एक सर्वसाधारण सभा भरवायची, त्यानंतर महापौर, उपमहापौर आणि त्याच्याबरोबर या कमिट्या नेमायच्या. आणि यांना परत आणखी एक मदत करण्यासाठी दुसरी समिती, विशेष समित्या, विशेष समिती, आरोग्य समिती. त्यांचं काम काय आहे? हे विशेष समित्यांची काम आहेत. आरोग्य समितीचं हॉस्पिटल बांधणं, दवापाणी देणं, आरोग्यविषयक सेवा देणं. महिला व बालकल्याण सभापती समिती, महिला व सर तुमचा प्रश्न, तुमचं डिपार्टमेंट. त्यानंतर स्थापत्य समिती. आता स्थापत्य समितीचं काम हे राहिलं. आरोग्य समिती हॉस्पिटल, महिला व बालकल्याण, महिलांचे जे खास करून प्रश्न आहेत, मग त्यांना जेंडर, त्यांच्या योजना, त्यांना स्कीम देणं, मुलांचे प्रश्न आहेत, महिलांच्या कल्याणासाठी योजना आखणे, त्यांच्यासाठी फंड उपलब्ध करणं आणि त्या दृष्टीनं काम करणं. स्थापत्य समिती आहे ना, या शहरामध्ये बिल्डिंग कशा बनतात त्याला परमिशन देणं, त्याला परवानगी देणं, हे काम या कमिटीचं काम आहे, स्थापत्य समिती. त्यानंतर मी मगाशी म्हणालो ना 18 गावांमध्ये तुम्हाला मटण मासे खायचे, भाजीपाला पाहिजे, त्याचं पण काम म्युन्सिपालिटीचं आहे. मग बाजार आणि उद्यान कमिटी. बाजार म्हणजे मंडई तयार करणं. मंडईमध्ये माहिती है ना, मार्केट में आप जाते ना, म्युन्सिपालिटी का मार्केट रहता है, उसमें भाजी भी मिलती है, उसमें मटन भी मिलता है. तो मंडई चलाने का काम, मंडई बांधने का काम, वहां पे व्यापारियों को बुलाने का काम ये कमेटी करेगी, गाला देगी, वहां पे व्यापार बढ़ेगा. बाजार और उद्यान, और शहर के लोगों के लिए गार्डन होना चाहिए घूमने फिरने. खाली मेहनत करके खाली सोने का काम है ना, तो जिंदगी को आराम भी चाहिए, तो उसके लिए बाजार उद्यान कमेटी. गार्डन बनाने का काम ये कमेटी करती है, और मार्केट का मंडई बनाने का. 5 नंबर विधि समिति, लॉ समिति. अरे जितने भी अभी ये सब मैंने मसले बता दिए कि वाटर गटर मीटर ये सब जो है कानूनी पेचीदा मामला भी होता है. कि भारत के ये अपना जो म्युन्सिपालिटी का कानून कौन सा है, कुठला कानून है? हा बोला ना. हा 1888. याच्यानुसार मला जर काम नाही दिलं, मला जर माझी सेवा नाही मिळाली, किंवा या कर्मचाऱ्यांनी त्या कर्मचाऱ्यांवर हे जे काही अडचणी आहेत, जमिनीचं प्लॉट नियोजन आहे, याच्या संदर्भातलं कायदेशीर गुंता सोडवण्याचं काम, सल्ला देण्याचं काम हे विधी डिपार्टमेंट करतं, विधी समिती. आणि हे विशेष समिती आहेत. हे काय याला कायदेशीर एवढा संविधानात हे नाही, पण ह्या समित्या, ह्या ज्या समित्या त्या संविधानाने दिलेल्या आहेत, ते संविधानाने तुम्हाला करायलाच भाग आहे, करायलाच पाहिजे. जे म्युन्सिपालिटीचे जर नगरसेवक झाले निवडून आणि त्यांचे 227 बनले, तर हे महापौर बनलाच पाहिजे, त्याच्यातून उपमहापौर बनलाच पाहिजे, स्टँडिंग कमिटी बनलीच पाहिजे. कारण प्रस्तावांना मंजुरी देण्याचं काम हे डिपार्टमेंट येतं. सुधार समिती, या शहराचे काही प्रश्न निर्माण झाले, त्यांना नवीन पॉलिसी बनवणे, हे सगळं काम सुधार समिती करते. शिक्षण समिती तुम्हाला एज्युकेशन देते, एज्युकेशन बनवायचं. बेड समिती तुम्हाला ट्रान्सपोर्ट देते, लाईट देते. वाटर गटर मीटर बोला ना मैंने, उसके साथ ट्रांसपोर्ट की बस भी आई.
तो बेस्ट है। और प्रभाग समिति है कि प्रभाग समिति अरे डायरेक्ट यहाँ इसका परमिशन लेने के लिए यहाँ से इतने जाने के लिए कितना समय लगेगा, तो वो काटछाट करने के लिए प्रभाग समिति बने और प्रभाग समिति को अधिकार दिया 5 लाख के नीचे वाला प्रपोजल रहेगा तो उसको मंजुरी देने का। आता हे सगळं मी सांगितलंय ना, त्याच्यामध्ये तुम्हाला तक्रारी करायची असतील, त्याच्यामध्ये बजेट पण आहे। मी मगाशी म्हणालो ना तुम्हाला 52,000 करोड रुपये जे लागत आहेत, 52,000 करोड रुपयाचं प्रत्येक डिपार्टमेंटला दिलंय। ओ बजेट, बी बजेट, सी बजेट और जी बजेट असे बजेटचे त्यांनी हेड दिलेले की जी मध्ये गटर, इथे सी नाही ना, इथे ई म्हणजे एज्युकेशन, शिक्षण, गटर, ए फॉर आस्थापना इस्टॅब्लिशमेंट, अ आस्थापना, ब बेस्ट, ई शिक्षण आणि ग वॉटर गटर, याच्यासाठी त्यांनी बजेटचे वेळी टाकलेले। आता हे जे सगळे आहेत ना, हे तुम्हाला मी नगरसेवक म्हणूया, नगरसेवकांचं काम काय आहे, एका नगरसेवकाला आपल्या प्रभागामध्ये जर तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं असेल, आपण म्हणतो नगरसेवकाने बांधून दिलंय, नगरसेवक आपल्या खिशातून देत नाही, नगरसेवकाला हे जे पैसे इथे येतात ना सगळे टॅक्सच्या रूपाने 52,000 करोड रुपये, त्यातले काही पैसे नगरसेवकाला डेव्हलपमेंट करण्यासाठी दिले जातात। त्याला किती मिळतात, वर्षाला 1 कोटी रुपये डेव्हलप करायला आपला प्रभाग 1 कोटी रुपये दिले जातात आणि पुन्हा त्याचा नगरसेवक निधी म्हणून 60 लाख रुपये त्याला वर्षाला दिले जातात। मग एका नगरसेवकाला किती भेटतात, 1 कोटी विशेष निधी आणि 7 लाख रुपये त्याचा नगरसेवक निधी। मग त्याच्यामध्ये त्याने रस्ते बनवायचे, लाईट टाकायचे, पूल बनवायचे, संडास रिपेअर करायचे, दरवाजे लावायचे, ही कामं नगरसेवकाला करावं लागतं। आपण म्हणतो नगरसेवकांनी दिले, नगरसेवक फंडात स्वतःच्या खिशातून नाही देत, नगरसेवक म्युन्सिपालिटी त्याला पैसे देते एवढे की बाबा ही तुला डेव्हलपमेंट करायचं ना, तुझ्या डोक्याने काय कामं करायची, ती कामं करण्यासाठी त्याला एवढे पैसे दिले जातात। हा नगरसेवक निधी म्हणतो आपण त्याला। तुम्ही ते टॉयलेटच्या खाली पाठी कुठे सार्वजनिक मध्ये कधी गेलं तर बघितलं, सार्वजनिक कुठे पण बघा आमदारांच्या पण पाट्या लागतात, स्थानिक आमदारांच्या विकास निधीतून।